बिंदास बोलणार ठाकूर के बिंदास बोल मध्ये मी रिव्ह्यू करणार आहे मराठी चित्रपट ज्याचं नाव आहे जारण, जो 5 जूनला हा रिलीज होणार आहे. यामध्ये अमृता सुभाष ही मेन लीड मध्ये दिसणार आहे. मुळात हा सिनेमा जो आहे हा हॉरर सस्पेन्स सिनेमा आहे. कारण आता मराठीमध्ये वेब सिरीज येत आहेत, काही चित्रपट येत आहेत, सिरियल्स येतात, त्या बऱ्यापैकी सगळ्या हॉरर जॉनरच्या आहेत. आणि हा जो हॉररचा फंडा आहे तो खूपच काम करतोय असं इंडस्ट्रीतल्या लोकांचा समज झालेला आहे. आणि तो खरा देखील आहे, कारण हे सिनेमे खूप मोठ्या प्रमाणात चालतात, चांगला गल्ला जमवतात. आणि तसंच जारण हा सिनेमा, आता या नावामध्ये जारण हे वेगळं नाव आहे म्हणून वेगळा सिनेमा नक्कीच येतोय. हे मी बिंदास बोलन ठाकूर के बिंदास बोल मध्ये. अमृता सुभाष ती फुलराणी जेव्हा नाटक आलं तेव्हा ही अभिनेत्री जेव्हा आली आणि मोहन वाघ यांनी तिला कास्ट केलं होतं चंद्रलेखेच्या या नाटकामध्ये ती फुलराणीमध्ये, म्हणजे भक्ती बर्वेंच्या नंतर जर ती फुलराणी कोणी चांगली केली असेल तर ती अमृता सुभाषने केली होती. तेव्हा ते नाटक जेव्हा आलं तेव्हा अमृता सुभाष हे नाव प्रकाश झोतात आलं, पण ही अभिनेत्री पुढे जाऊन एवढं काही काम चांगलं करेल याचा अंदाज नव्हता. हालाकी तिने ती फुलराणीमध्ये एंट्री केली होती आणि तिने परफॉर्मन्स पण चांगला केला होता. पण आता इतक्या वर्षानंतर जारण नावाच्या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये दिसते आणि तिने जे काही बारकावे अभिनयातले दाखवलेत यासाठी मी तिलाही खूप मार्क्स देतो आणि दिग्दर्शकालाही मार्क्स देतो. कारण की दिग्दर्शकाने त्या कलाकाराकडून ते काम करून घेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या या ट्रेलरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की प्रत्येक क्षणाक्षणाला तिचे एक्सप्रेशन्स बदलत आहेत. कारण ह्या सिनेमाची गोष्टच तशी आहे की एक वाडा दाखवलेला, त्या वाड्यामध्ये पूर्वी बरेच लोक राहायचे, आता कोणी राहत नाही. पण त्यानंतर अमृता सुभाष येते आणि त्यानंतर आपल्याला टीजरमध्ये तिचा वेगळा लुक दिसतो. आणि मग ती तिच्यावरती भूत पिशाचे काळी जादू केलेली होती की आणि मग त्यामुळे ती अशी वागते किंवा ती आल्यानंतर तिच्या अंगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी भिनल्या जातात आणि ती तशी रिॲक्ट होते. आता फुल ऑन गोष्ट त्यांनी क्लिअर केली नाही, पण जो ज्या पद्धतीचा हा ट्रेलर त्याच्यातून आपल्याला कळतं की हा सिनेमा काय असू शकतो. परफॉर्मन्सचा फुल पॅकेज आहे अमृता सुभाषकडून आणि बाकी सगळे जे कलाकार आहेत त्यांनी जबरदस्त काम केलेलं आहे. प्रत्येक कलाकार जो तो आपापल्या रोलमध्ये फिट वाटतो आणि प्रत्येक कलाकाराने आपला जे योगदान आहे ते दिलेलं आहे. एक क्लिअर कट दिसतं. खूपच इम्प्रेसिव्ह ट्रेलर आहे, चांगली एडिटिंग आहे, चांगला कलर कॉम्बिनेशन आहे, चांगलं स्क्रीन प्ले, डायलॉग्स असतील आणि स्टोरी पण जबरदस्त भन्नाट असेल. हे मी बिंदास बोलतो, ठाकूर के बिंदास बोलतो. रायटरचं डोकं चालतं, तो एखादी गोष्ट लिहितो किंवा ती डेव्हलप करतो आणि ती पेपरवर जेव्हा उतरवतो आणि खूप विचारपूर्वक करतो. कारण की ह्या अशा सिनेमामध्ये खूप भीती असते, कुठे थोडी गडबड झाली की सिनेमा संपला. पण रायटर हा कडक दिसतोय, रायटरने जबरदस्त स्टोरी स्क्रीन प्ले लिहिलेला आहे. एकंदरीत ट्रेलर मधून दिसते आणि एडिटर पण जबरदस्त बाप माणूस आहे, तो जबरदस्त त्यांनी ट्रेलर कापलेला आहे. त्याच्यामुळे गोष्ट छान आहे, दिग्दर्शन अप्रतिम असणार आहे. कारण की त्याचे फ्रेम्स आणि लाइटिंग आणि एकंदरीत त्याचा जो त्याला दिलेली ट्रीटमेंट आहे ही जबरदस्त आहे. वन ऑफ दी क्लासेस्ट मूवी असेल या वर्षातली आपली ही जारण. आणि मराठी चित्रपटसृष्टीमधली हा एक अनमोल हिरा ठरेल जारण, असे मी ठाकूर के बिंदास बोल मधून बिंदास प्रेडिक्ट करतो आणि बिंदास बोलतो. जबरदस्त असणारा हा सिनेमा नक्की बघा. हॉरर सस्पेन्स आहे आणि ब्लॅक मॅजिक आहे किंवा आपण प्लॅनचेट, आता एक कपकपी नावाचा एक हिंदी सिनेमा आला आहे श्रेष्ठ तळपदेचा, पण त्याच्यापेक्षा हा सिनेमा भन्नाट असणार आहे. अवश्य बघा हा सिनेमा. अनिता दाते एका वेगळ्या रोलमध्ये आपल्याला दिसते, तिचा गेटअप खतरनाक आहे. आणि किशोर कदम हे एक उत्तम अभिनेते आहेत आणि त्यांनी ते सिद्ध केलेलं, त्यांच्याबद्दल मला बोलायची गरज नाही. प्रत्येक रोलमध्ये आपला रोल, त्या रोलला साजेशी भूमिका अभिनय ते करतात. आणि किशोर कदम एक जबरदस्त ॲक्टर आहेत, ते सांगायची गरज नाही. पुन्हा एकदा त्यांनी या चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाने हा सिनेमा खूप रंगवलेला आहे. सगळेच कलाकार वंडरफुल आहेत. अप्रतिम सिनेमा आहे, नक्की बघा. जारण 5 जूनला रिलीज होतोय. थिएटरमध्ये बघा, धमाल थिएटरमध्ये बघण्याची आहे. जारण बघा, काय प्लानचेट, काळी जादू कशी असते हे सगळं आपल्याला या सिनेमामधून पुन्हा डिटेलमध्ये बघायला मिळणार. कारण की डिटेलमध्ये अभिनय केलेला आहे अमृता सुभाषने. ज्या चेंजेस ओव्हर्स आहेत ते खूप चांगल्या रीतीने दाखवलेलं आहे.
असेन मी नसेन मी हे जे नाटक तिने प्रोड्यूस केलं, डिरेक्ट केलंय, तेही जबरदस्त आहे. आता ते एकीकडे रंगभूमीवरती धमाल करत असताना, हाऊसफुलचे बोर्ड घेत असताना जारण सिनेमा येतोय, तर तिचे फॅन फॉलोअर्स वाढलेले आहेत. असेन मी नसेन मी नंतर हा सिनेमा बघायला फॅन फॉलोअर्स नक्की जातील आणि ह्या सिनेमामध्ये एक अप्रतिम अभिनेत्री आपण आहोत हे सिद्ध करणार आहे अमृता सुभाष या चित्रपटाद्वारे. जारण ते आहेच मुळात अप्रतिम. आता हा सिनेमा एक वर्सटाईलनेसचा एक आपण काय म्हणतो नवरस, त्या रसांचा उपयोग एक ऍक्टर कसा करतो हे बघण्यासाठी अवश्य बघा जारण. जबरदस्त सिनेमा आहे. जर तुम्हाला माझा हा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. बघा जारण खतरनाक आहे.